नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत वर्तुळाच्या ज्या संकल्पना आहेत, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड किंवा वर्तुळ कंस, तसेच वर्तुळाचे काही गुणधर्म याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, वर्तुळ म्हणजे काय, जी इयत्ता 5वी पासून आपण शिकलोय ते थोडंसं पुन्हा रिकॉल करूया. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. एकाच प्रतलामध्ये एकाच स्थिर बिंदूपासून असणारे समान अंतरावर असणारे सगळे बिंदू ज्यावेळी आपण एकत्र करतो त्यावेळी अशा आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणतो. आपल्यासमोर हे जे प्रतल दिसतं, समजा या प्रतलावर हा ओ हा बिंदू आहे, जो स्थिर बिंदू आहे. आता आपल्याला ओ या बिंदूपासून एक ठराविक अंतर, एक 5 सेमी अंतरावर असणारे सर्व बिंदू जर घ्यायचे असतील तर आपण पट्टीच्या किंवा कंपासच्या साहाय्याने ते बिंदू घेतो. समजा मी कंपास घेतला आणि त्याचं लोखंडी टोक जे आहे ते ओ या बिंदूवर ठेवलं आणि या कंपासमध्ये जर आता आपण 5 सेमी अंतर घेतलं तर याचा अर्थ असा होईल की या ओ बिंदूपासून हे जे पेन्सिलचं टोक आहे, समजा या पेन्सिलच्या टोकावर आता हा ए बिंदू आहे, तर याचा अर्थ असा होईल की ओ पासून ए पर्यंत जे अंतर आहे इथपासून इथपर्यंत जे 5 सेमी आहे. मी आता हे अंतर उभं घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही दिशेला घ्या. थोडंसं आता हे तिरकं घेतलंय. आता कंपास ज्या दिशेमध्ये आहे तिथं सुद्धा ओ पासून हा जो पेन्सिलचं टोक असणारा बिंदू आहे, समजा हा बिंदू बी आहे, तर याचा अर्थ असा होतो की ओ पासून बी बिंदू 5 सेमी अंतरावर आहे, म्हणजेच ओ ए आणि ओ बी अंतर समान आहे. ज्या पद्धतीने आपण बी बिंदू घेतला त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या कोणत्याही दिशेला अन्य बिंदू घेऊ शकतो. समजा हा सी बिंदू घेतला, म्हणजे जेवढा ओ ए तेवढाच ओ बी तेवढाच ओ सी असेल. याच पद्धतीने आपण दिशा बदलून इकडल्या बाजूला हा डी बिंदू घेतला. याचाच अर्थ आत्ता असा होतोय की आपण आता या प्रतलामध्ये ए बी सी डी हे 4 बिंदू अशा पद्धतीने घेतलेले आहेत की ते सर्व बिंदू ओ बिंदूपासून समदूर आहेत, म्हणजेच समान अंतरावर आहेत. मग हे 4च बिंदू आहेत असं नाहीत, असे असंख्य बिंदू या प्रतलावर आहेत. मग हे सर्व बिंदू जर आपण एकत्र केले, म्हणजेच आपण समजा या कंपासच्या साहाय्याने जर हे सर्व बिंदू जोडायचं म्हटलं तर आपल्याला ही जी आकृती मिळते, ज्याला आपण वर्तुळ असं म्हणतोय, म्हणजे हीच वर्तुळाची व्याख्या येते. म्हणजे ह्या वर्तुळावरचे सगळे बिंदू, म्हणजेच आता ही आत्ता जी आकृती आपल्याला तयार झालेली आहे याच्यावरचे सगळे बिंदू म्हणजेच वर्तुळ होय. म्हणून वर्तुळाची व्याख्या देत असताना काय म्हटलं जातं पहा, प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. आता यामध्ये मग हे जे समान अंतर होतं, म्हणजेच आता आपण हे जे अंतर घेतलं, ओ पासून ए पर्यंत अंतर घेतलं किंवा ओ पासून बी पर्यंत अंतर हे जे घेतलं, हे जे ते समान अंतर होतं, म्हणजेच ती त्या वर्तुळाची त्रिज्या असते, जी त्रिज्या आता आपण 5 सेंटीमीटर घेतलेली होती. म्हणजे ओ बी 5 सेमी, ओ ए 5 सेमी, या पद्धतीने आपल्याला माहित आहे. आता याच्या पुढे ज्या वर्तुळाच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सर्वांना माहित आहेत. वर्तुळावरचे कोणतेही 2 बिंदू जर आपण जोडले, समजा मी सी आणि डी हे 2 बिंदू जोडले, तर जो रेषाखंड तयार होतो त्या रेषाखंडाला आपण त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतो. म्हणजे हा जो सीडी रेषाखंड आला तो ही या वर्तुळाची जीवा आहे आणि ओबी ही जी आहे ती त्रिज्या आहे. जर जीवा केंद्रबिंदूतून जात असेल, समजा सी बिंदूतून जाणारी एखादी जीवा जी आहे ती केंद्रातून जात असेल, हा सी समजा रेषाखंड असेल, तर या रेषाखंडाला आपण त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. साहजिकच आहे, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. तर या बेसिक कन्सेप्ट सगळ्या तुम्हाला क्लिअर असतील. यानंतर वर्तुळ आणि वर्तुळ क्षेत्र यातला थोडासा फरक समजावून घ्या. आपल्याला ही जी पहिली आकृती दिसते, या आकृतीमध्ये हे जे वर्तुळ आहे, ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ इथे दाखवलेला आहे, याच प्रतलामधले काही बिंदू इथे दाखवलेले आहेत. हा बिंदू ए, बिंदू बी हे वर्तुळाच्या आतील भागात आहेत, पी आणि क्यू हे वर्तुळाच्या बाहेरील भागात आहेत आणि बिंदू डी आणि बिंदू ई हे प्रत्यक्ष वर्तुळावर आहेत. म्हणजे बंदिस्त आकृतीमुळे त्या प्रतलाची 3 भागामध्ये विभागणी होते. त्यानुसार या वर्तुळामुळे सुद्धा या प्रतलाची 3 भागामध्ये विभागणी झाली. हा जो आतला भाग आहे त्याला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतो. बाहेरचा असतो तो वर्तुळाचा बाह्य भाग आणि एक असतो तो म्हणजे प्रत्यक्ष वर्तुळ. म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू ए व बी यांचा समावेश होईल. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू पी, क्यू यासारख्या बिंदूंचा समावेश होईल
आणि प्रत्यक्ष वर्तुळावर बिंदू डी, बिंदू ई यासारख्या बिंदूंचा समावेश होईल. आता हे जे 3 भाग आहेत यातले फक्त आपण 2 भाग विचारात घेऊ. म्हणजे असे बिंदू जे प्रत्यक्ष वर्तुळावर आहेत, डी आणि ई सारखे असे असंख्य बिंदू प्रत्यक्ष वर्तुळावर आहेत, ते सर्व बिंदू आणि वर्तुळाच्या अंतर्भागातील सर्व बिंदू ए आणि बी सारखे असे असंख्य बिंदू ओ सह, म्हणजे फक्त वर्तुळावरील सर्व बिंदू त्याच्या अंतर्भागातील सर्व बिंदू जर विचारात घेतले तर ही 2 नंबरची आकृती दाखवली अशा पद्धतीने आकृती तयार होईल. मग या आकृतीला आपण वर्तुळ क्षेत्र असं म्हणतो. फक्त कडा विचारात घेतली तर त्या आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणू. कडाशिवाय वर्तुळाच्या आतील सर्व बिंदू जेव्हा आपण विचारात घेऊ तेव्हा त्याला वर्तुळ क्षेत्र असं म्हणतात. हा फरक खूप महत्वाचा आहे. वर्तुळावरील बिंदू म्हणजे वर्तुळ, वर्तुळावरील बिंदू त्याच्या अंतर्भागातील सर्व बिंदू म्हणजे वर्तुळ क्षेत्र. याच 2 संकल्पनांवर आधारित पुढची महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे कंस आणि खंड. त्यासाठी ही आकृती पुन्हा एकदा पहा. या पहिल्या आकृतीमध्ये या वर्तुळावर 2 बिंदू दाखवलेले आहेत, बिंदू ए आणि बिंदू बी. अगदी तसंच दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा त्या वर्तुळावर 2 बिंदू दाखवलेले आहेत, बिंदू पी आणि क्यू. समजा हे 2 बिंदू आपण जोडले, म्हणजे बिंदू ए बी जोडले तर याला आपण जीवा असं म्हणतो, किंवा बिंदू पी आणि क्यू जोडला तर ही सुद्धा त्या वर्तुळाची जीवा झाली. आता ही जीवा व्यास असू पण शकते नसू पण शकते. सद्यस्थितीला आपण असं समजावून घेऊ की ही व्यास नाहीये. याचा अर्थ ह्या बिंदू ए आणि बिंदू बी मुळे या वर्तुळाचे, पहिल्या वर्तुळ म्हणजे फक्त कडेचा विचार केला तर इथं 2 भाग होतात. म्हणजे हे या पद्धतीनं, हा छोटा भाग हा मोठा भाग. जसं वर्तुळामुळे 2 भाग झाले, फक्त आपण ए आणि बी हे जे बिंदू आहेत यांच्या कडांचा आपण विचार करू. फक्त ही जीवा विचारात घ्यायला नको. ह्या ए आणि बी बिंदूमुळे त्या वर्तुळाचे 2 भाग झाले. त्यावेळी असा हा जो छोटा भाग होतो ह्याला लघुकंस असं म्हणतात, आणि हा जो मोठा भाग होतो ह्याला विशाल कंस असं म्हणतात. त्याच पद्धतीनं वर्तुळ क्षेत्राचे, आता या वर्तुळ क्षेत्रामध्ये पी क्यू या जीवेचा विचार केला तरी सुद्धा 2 भाग होतात. म्हणजे समजा हे असे भाग झाले. हा लहान भाग झाला ज्याला आपण लघु वर्तुळखंड असं म्हणतो, आणि हा जो मोठा भाग झाला ह्याला आपण विशाल वर्तुळखंड म्हणतो. हे प्रकार पुन्हा एकदा लक्षात येतात का? पहा, वर्तुळाचे 2 भाग म्हणजे कडाचे 2 भाग, एक लघु वर्तुळकंस एक विशाल वर्तुळकंस, आणि वर्तुळ क्षेत्राचे 2 भाग होतात म्हणजे लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. आता आपण कमी जास्त भाग असतील तर अशा पद्धतीने आपण विचार केला. समजा पी क्यू ही कोणतीही जीवा नसून समजा व्यास असेल, म्हणजे समान 2 भाग होणार, म्हणजे हे वर्तुळखंड आणि हे वर्तुळखंड सारखंच होईल, तेव्हा त्याला आपण अर्धवर्तुळखंड असं म्हणू. आत्ता आपण ह्याला लघु वर्तुळखंड याला विशाल वर्तुळखंड म्हणतोय. दोन्ही ज्यावेळी समान असतील, म्हणजेच पी क्यू हा जर व्यास असेल तर दोन्ही समान होणार, तेव्हा अशा वर्तुळखंडाला आपण अर्धवर्तुळखंड असं म्हणतो. त्याच पद्धतीनं जर ए आणि बी बिंदू जर व्यासावरचे बिंदू असतील तर हे कंस सुद्धा सारखे होणार. जसं आत्ता हा लघु कंस आहे हा विशाल कंस आहे, किंवा हा लघु वर्तुळ कंस हा विशाल वर्तुळ कंस, त्यावेळी आपण त्याला अर्धवर्तुळ असं म्हणू. म्हणजे थोडक्यात आपण इथं असं म्हणू शकतो, कंसाचे प्रकार इथं आपल्याला 3 सापडतात: लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस आणि अर्धवर्तुळ. त्याच पद्धतीनं वर्तुळखंडाचे प्रकार सुद्धा 3 सापडतात: लघु वर्तुळखंड, विशाल वर्तुळखंड आणि अर्धवर्तुळखंड. आता यांची जी आपण नावं देत असतो ती खूप महत्त्वाची आहे. मी जसं होतं तसं मुद्दाम हे जरा वर्तुळ किंवा वर्तुळखंड हे जोडून घेतो, लक्षात घ्या. आता कंसाची नावं देत असताना आपण कोणतीही एक दिशा पकडण्यासाठी मधलं अक्षर घ्यायचं आणि कडेची 2 अक्षर घ्यायची. म्हणजे काय, समजा याच आकृतीवर अजून अन्य काही बिंदू आहेत या वर्तुळावर. समजा हा बिंदू एक्स आहे. आता हे एक्स वाय हे कॅपिटल अक्षर असायला पाहिजेत. समजा हा पी बिंदू आहे, हा क्यू बिंदू आहे, अन्य कोणताही बिंदू आहे. समजा हा ई बिंदू आहे आणि हा एफ बिंदू आहे. हा जो लघु वर्तुळखंड झाला म्हणजे ए पासून सुरू झाला हा वर्तुळ, लघु कंस जो चालू झाला तो ए पासून बी पर्यंत, म्हणजे याला म्हणत असताना आपण कंस एपीबी असं म्हणायचं आहे. म्हणजे सुरुवात ए ला शेवट बी ला, किंवा उलट म्हटलं तरी चालतंय, बीपीए, एपीबी म्हणा किंवा बीपीए म्हणा. इथं अजून एखादा बिंदू समजा आर असेल तर सुरुवात ए ने केल्यावर शेवट बी लाच करायचा आहे. मग तुम्ही दरम्यानचा कोणताही एक बिंदू घ्या, आर घ्या किंवा पी घ्या, ए आर बी म्हटलं तरी तोच होतो, किंवा बी आर ए म्हटलं तरी तोच होतो. म्हणजे हे 4ही जी नावं दिलेली आहेत ही एकाच कंसाची आहेत. याला कंस ए आर बी म्हणा, एपीबी म्हणा किंवा बीपीए म्हणा, बी आर ए म्हणा, सर्वाचा अर्थ तोच असतो.
साहजिकच आहे, हा जो विशाल वर्तुळ कंस आहे याचं नाव जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण याला असं म्हणू शकतो, कंस AQB या पद्धतीने याचं नाव लिहायचं. ज्या पद्धतीनं वर्तुळ कंसाची नावं सांगतो त्याच पद्धतीने वर्तुळखंडाची नावं सांगायची. आपल्याला इथं जे लघु वर्तुळखंड दिसतं याचं नाव घेत असताना आपण वर्तुळखंड हा P ला चालू झालाय आणि Q ला संपलाय, F ही दिशा दाखवतो, अशा पद्धतीने आपण नाव सांगायचं. म्हणजेच PFQ हा वर्तुळखंड हा लघु वर्तुळखंड आहे. किंवा या वर्तुळखंडाचं जर आपण नाव सांगायचं झालं तर हा वर्तुळखंड म्हणजे PEQ या पद्धतीने नाव सांगू. किंवा उलट दिशेने जायचं असेल तर QEP वर्तुळखंड QEP या पद्धतीने सांगायचं. बऱ्याच वेळेला नाव 2 अक्षरी देतात, याचा अर्थ तेव्हा लघु कंस आहे किंवा लघु वर्तुळखंड आहे असा त्याचा अर्थ होतो. जर या आकृतीमध्ये फक्त आपल्याला कंस AB एवढाच उल्लेख केला असेल तर याचा अर्थ जे कमीत कमी अंतर आहे म्हणजे जे लघु कंस आहे तो त्याचा अर्थ घ्यायचा. किंवा या आकृतीमध्ये जर आपल्याला वर्तुळखंड PQ असा उल्लेख केला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की हा जो लघु वर्तुळखंड आहे जो PFQ आहे तो म्हणजेच वर्तुळखंड PQ आहे असं आपण समजायचं. म्हणजे कंसाचं किंवा वर्तुळखंडाचं नाव देत असताना शक्यतो 3 अक्षरी द्यावं. सुरुवातीचं आणि शेवटचं अक्षर म्हणजे जिथं तो कंस किंवा वर्तुळखंड सुरुवात आहे आणि शेवट आहे ती अक्षरं सांगणार. आणि मधलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ असा होतो की ती दिशा, वरती जायचं, खाली, डावीकडे, उजवीकडे ही दिशा समजण्यासाठी आपल्याला ह्या मधल्या अक्षराचा उपयोग होतो. आणि जेव्हा 2 अक्षरामध्ये कंसाचं किंवा वर्तुळखंडाचं नाव दिलेलं असतं त्यावेळी जो लघु वर्तुळ कंस किंवा लघु वर्तुळखंड आहे तो त्याचा आपण जवळचा आपण अर्थ समजावून घ्यायचा आहे. या पुढची संकल्पना थोडीशी समजावून घेऊ. आपल्यासमोर इथं हे जे वर्तुळ आहे ज्याचा केंद्रबिंदू O आहे. आता या केंद्रबिंदूजवळ आपण एखादा समजा कोन काढला, म्हणजेच O या बिंदूपासून इथे एक किरण घेतला आणि इथे एक किरण घेतला, तर आपल्यासमोर हा जो कोन तयार झाला आहे तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूजवळ झाला आहे, म्हणून याला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. समजा या कोनाचं माप जर 60 अंश असेल, हा कोन AOB आहे, आपण इथं म्हणू शकतोय माप कोन AOB हा जो केंद्रीय कोन इथं दिसतो ज्याचं माप 60 अंश आहे, तर याच्याशी संगत जो कंस आहे म्हणजे हा जो लघु कंस दिसतो, समजा इथं X बिंदू आहे, तर याला आपण असं म्हणू शकतो की हा लघु कंस जो आहे तो कंस AXB असा आहे. जर हा केंद्रीय कोन 60 अंश मापाचा असेल तर त्याच्याशी संगत असणारा जो कंस आहे म्हणजेच माप कंस AXB तो सुद्धा 60 अंशाचा असतो. म्हणजे केंद्रीय कोन आणि तिथला लघु कंस हे दोघं समान मापाचे असतात. म्हणजे 60 अंश मापाचा कंस पण आहे आणि कोन पण आहे. हा 60चा असेल तर हा होईल 60चा, हा 60चा असेल तर हा 60चा होईल. यापूर्वी तुम्ही शिकला असाल की संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. जरी आपल्या लक्षात आलं नसेल तर यापूर्वी आपण जेव्हा कोन मापक वापरतो त्यावेळी कोन मापक जर एखाद्या सरळ रेषेला आपण लावला तर कोन मापक सुरू इथं 0ला झाला तर इथं 90 येतो आणि पुन्हा नंतर इथं 180 अंशावर येतो. म्हणजे एका सरळ रेषेचं माप 180 अंश असतं, पुन्हा 180 म्हणजेच 180 अधिक 180 म्हणजे 360 अंश असतं. म्हणजे संपूर्ण वर्तुळाचं माप 360 झालं. याचाच अर्थ हा लघु कंस 60 अंशाचा असेल तर विशाल कंस शोधत असताना 360 मधून हा 60 वजा करायला हवा. समजा इथं Y हा बिंदू आहे तर याचा अर्थ असा होतो की जर कंस आपण AYB असा उल्लेख केला तर तो AYB म्हणजे हा विशाल कंस असेल. आणि या कंसाचं जर आपल्याला माप शोधायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की विशाल कंसाचं माप म्हणजेच 360 अंश वजा जो लघु कंस आहे त्याचं माप म्हणजेच 360 वजा 60 केलं तर आपल्याला 300 अंश मिळेल. म्हणजे हा जो कंस आहे तो 300 अंशाचा असेल. म्हणजे इथं तुम्हाला 3 संकल्पना महत्त्वाच्या लक्षात येतात का पहा, की वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन असतो ज्याला आम्ही केंद्रीय कोन असं म्हणतो, केंद्रीय कोन आणि त्याच्याशी संगत असणारा लघु कंस असेल त्यांचं माप एकसारखं असतं. आणि विशाल कंसाचं माप शोधत असताना 360 मधून लघु कंसाचं माप वजा करायचं असतं. आता लघु कंसाचं माप हे 180 पेक्षा कमी असणार, विशाल कंसाचं माप हे 180 पेक्षा जास्त असणार. कारण समजावून घ्या, जर समजा हा AO ही जी कोनाची बाजू आहे ही जर अशीच आपण पुढे वाढवली, म्हणजे इथं जर आपण असा हा व्यास जर काढला तर त्याचा अर्थ असा होतो की हा समजा इथे एखादा हा C बिंदू आहे तर हा ABC जो होतो ते अर्धवर्तुळ होतं. संपूर्ण वर्तुळाचं माप जर 360 अंश असेल तर अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं.
म्हणजेच लघु कंस हा 180 अंशापेक्षा कमी असणार आणि विशाल कंस जो आहे तो 180 अंशपेक्षा जास्त असेल. आत्ता फक्त आपण केंद्रीय कोनाचा विचार केला. यानंतरची महत्त्वाची संकल्पना तो म्हणजे आंतरलिखित कोन, ती थोडीशी समजावून घेऊया. आपल्यासमोर हे जे वर्तुळ दिसतं ज्याचा केंद्रबिंदू O आहे, या वर्तुळावर आता एक कोन तयार करूया. जसं आत्ता आपण केंद्रबिंदूजवळ कोन तयार केला, त्याच्याऐवजी आपण आता असा एक कोन तयार करायचा की ज्याचा शिरोबिंदू प्रत्यक्ष वर्तुळावर असेल. म्हणजे समजा हा मी आत्ता जो कोन घेतलेला आहे, जो कोन APB हा कोन आहे, ज्याचा कोनाचा शिरोबिंदू जो P आहे तो प्रत्यक्ष वर्तुळावर आहे. अशा वेळी जो हा कोन असतो त्या कोनाला आपण आंतरलिखित कोन म्हणतो. ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आंतरलिखित कोनाची नेमकी व्याख्या देत असताना काय सांगितलं जातं पहा, की त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असावा आणि त्या कोनाच्या ज्या भुजा आहेत त्या वर्तुळाला अशा छेदून जाव्यात. आता हा जो आंतरलिखित कोन आहे तो कोणत्या कंसामध्ये आहे ते समजण्यासाठी मी थोडासा हायलाइट करतोय, तो कंस थोडासा समजावून घ्या. हा जो कंस APB आहे, या कंसानं या कोनाला आंतरलिखित केलेलं आहे असं म्हटलं जातं. किंवा याच्या पुढचा जो कंस AB आहे, समजा इथे एखादा X बिंदू आहे, म्हणजे आपण कंस बघत असताना जर आता AXB बघितला तर हा कंस या कोनाच्या अंतर्भागामध्ये आहे, म्हणून त्या कंसाला आंतरखंडित कंस असं म्हटलं जातं. म्हणजे आंतरलिखित कोनाबरोबर आंतरखंडित कंस ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आंतरखंडित कंस. आपण आता सुरुवातीला असं म्हटलं की हा जो कोन APB आहे, ज्या कोनाला आपण आंतरलिखित कोन असं म्हणतो, आणि हा कोन कंस APB मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. म्हणजे जे कोनाचं नाव तेच कंसाचं नाव. म्हणजे हे पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा, हा कंस APB, या कंसामध्ये कोन APB हा अंतर्लिखित झालाय. किंवा उलट आपण असं म्हणू शकतो, कोन APB हा कंस APB मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. आणि या कंसानं किंवा या कोनानं हा जो पुढचा कंस आहे जो कोनाच्या अंतर्भागामध्ये येतो, ज्याला आपण आता मी हायलाइट करतोय, हा जो कंस AXB आहे, हा जो कंस AXB आहे तो या कोनानं आंतरखंडित केलाय. म्हणजे आंतरखंडित कंस कोणता, तर कंस AXB हा आंतरखंडित कंस आहे. आपल्याला आंतरलिखित कोनाचं प्रमेय जे आहे, जे 10वीला जाऊन पुढे तुम्ही शिकणार आहात, ते प्रमेय काय सांगतं की हा जो आंतरलिखित झालेला कोन असतो त्याने ज्याला आंतरखंडित केलेला आहे त्याच्या निमपट असतो. म्हणजेच हा जो कोन APB आहे त्याचं माप म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल APB हा कितपट असतो, तर निम्मा असतो. मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे जिथं आपण कंस म्हणू, हा जो कंस आहे त्यानं ज्याला आंतरखंडित केलाय, म्हणजे कोनाच्या आत वर्तुळाचा जो भाग आहे म्हणजे जो कंस आहे, जो कंस इथं AXB आहे, म्हणजे हा कंस अंतरखंडित, त्याच्या निमपट हा आंतरलिखित कोन. म्हणजे आंतरलिखित कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. या अगोदर आपण काय शिकलो होतो पहा, जर इथं O जवळ एखादा कोन तयार झाला असेल, समजा मी हे भाग जोडला, हा OA आणि OB जर जोडला तर असा जो कोन तयार होतो त्याला आपण केंद्रीय कोन असं म्हटलं. म्हणजे समजा हा 100 अंश मापाचा असेल तर हा कंस सुद्धा 100 अंश मापाचा असतो. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि तिथल्या संबंधित जो संगत लघु कंस असतो त्याचं माप एकसारखं असतं. म्हणजे हा 100 अंशाचा आणि हा 100 अंशाचा. मात्र इथं जर कोन वर्तुळावर असेल तर त्याला आपण आंतरलिखित कोन म्हणतो, तो याच्या निमपट असतो, म्हणजे हा 50 अंशाचा असणार. म्हणजे फक्त एवढंच तुम्ही लक्षात घ्या की कंसा एवढं माप असणार ते केंद्राचं म्हणजेच केंद्रीय कोनाचं असणार, आणि कंसाच्या निमपट माप असणार ते आंतरलिखित कोनाचं असेल. मग यावर आधारित एक 3 नियम तयार होतात. त्यासाठी जर 3 आकृत्या पहा. तुमच्या समोर इथं तिन्ही आकृत्या दिलेल्या, त्या तिन्ही आकृत्यामध्ये आपण एकच नाव घेतलेलं आहे. हा जो कोन APB आहे जो आंतरलिखित झालेला आहे, हा तिन्ही आकृत्यामधला कोन हा वर्तुळावर झालेला आहे, प्रत्यक्ष वर्तुळावर झाला आहे, म्हणून याला आपण आंतरलिखित कोन म्हणू. फक्त त्याने ज्याला आंतरखंडित केलेलं आहे, म्हणजे कोनाच्या आत कोनाच्या अंतर्भागामध्ये जो वर्तुळाचा भाग येतो त्याला आपण आंतरखंडित कंस असं म्हणतो. हा जो आंतरखंडित झालेला भाग आहे तो अर्धवर्तुळ आहे. हा अर्धवर्तुळापेक्षा कमी म्हणजे लघुवर्तुळ कंस आहे, आणि हा अर्धवर्तुळापेक्षा जास्त म्हणजे विशाल वर्तुळ कंस आहे. किंवा याच्या उलट बोलू, हा जो अंतर्लिखित आहे हा अर्धवर्तुळातच अंतर्लिखित झालाय, हा विशाल कंसामध्ये अंतर्लिखित झालाय, हा लघु कंसामध्ये अंतर्लिखित झालाय. आता वर्तुळाचं माप 360 अंश असतं, म्हणजे अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असेल.
म्हणजेच हा जो कंस AXB आहे पहिल्या वर्तुळाच्या बाबतीत हा 180 अंश असणार आणि याच्या निमपट हा कोण आला म्हणजे हा कोण 90 अंशाचा असेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काटकोन असतो, कारण त्यानं अंतरखंडित केलेला कंस सुद्धा अर्धवर्तुळ असतो. आता ही जी दुसरी आकृती दिसते यानं जे अर्ध वर्तुळापेक्षा कमी भाग अंतरखंडित केलेला आहे, म्हणजे हा जो कंस AXB आहे तो लघु कंस आहे, म्हणजे तो 180 अंश पेक्षा कमी असेल. म्हणजे या आकृतीमध्ये हा 180 अंश पेक्षा सुद्धा कमी अंश मापाचा हा कंस असणार आहे. साहजिकच आहे त्याच्या निमपट म्हणजे हा सुद्धा 90 अंश मापापेक्षा कमी असेल. म्हणून इथं आपण असं म्हणू शकतो की ज्यानं लघु वर्तुळ कंस अंतरखंडित केलेला आहे तो लघु कोण असणार. पण आपण म्हणताना असं म्हणायचं आहे जो विशाल कंसामध्ये अंतर्लिखित झालाय तो अंतर्लिखित मात्र विशाल कंसात झालाय तो लघु कोण असतो. आणि याच पद्धतीने शेवटची जर आकृती पाहिली तर यानं जो अंतरखंडित केलेला कंस आहे तो विशाल कंस आहे. आता विशाल कंस आहे म्हणजे साहजिकच या कंसाचं माप 180 अंश पेक्षा जास्त असेल, म्हणजे त्याची निमपट हा कोण असणार म्हणजे तो सुद्धा 90 पेक्षा जास्त असेल. म्हणजे यानं अंतरखंडित केलेला भाग 180 पेक्षा जास्त म्हणून कोण 90 पेक्षा जास्त, म्हणजे अंतरखंडित कंस हा विशाल कंस आहे म्हणून इथला कोण हा विशाल कोण आला. पण आपण म्हणताना असं म्हणायचं आहे की लघु कंसामध्ये अंतर्लिखित झालेला जो कोण आहे तो काय आहे की विशाल कोण आहे. म्हणजे हे 3 नियम पुन्हा लक्षात घ्या, थोडेसे हायलाइट करतो त्या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचं. अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काटकोन असतो, विशाल कंसामध्ये अंतर्लिखित झालेला कोण लघु कोण असतो आणि लघु कंसामध्ये अंतर्लिखित झालेला कोण हा विशाल कोण असतो. इथं अंतर्लिखित होतो विशालमध्ये पण तो अंतरखंडित करतो लघुला, त्यामुळे इथं उलट उत्तर द्यायचं आहे. म्हणजे विशाल कंसात अंतर्लिखित झाला म्हणून लघु कोण आणि लघु कंसात अंतर्लिखित झाला म्हणून विशाल कोण. यानंतर पुढची संकल्पना समजावून घ्या. आपल्यासमोर हे जे पहिलं वर्तुळ दिसतं यामध्ये AXB हा कंस अंतरखंडित केलेले 2 अंतर्लिखित कोण दिसतात. हा कोण APB आणि हा कोण AQB ह्या दोन्ही कोणांनी एकच कंस अंतरखंडित केलाय, म्हणजेच हे दोन्ही जे कोण आहेत हे या एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत. हा जो कंस APB किंवा AQB आहे या एकाच कंसामध्ये हे 2 कोण अंतर्लिखित झालेत, म्हणजेच या 2 कोणांनी हा एकच कंस अंतरखंडित केलाय. आता हा जो अंतरखंडित केलेला कंस आहे समजा हा AXB कंस 100 अंश मापाचा असेल तर आपण यापूर्वी आता शिकलोय त्या नियमानुसार अंतरखंडित कंसाच्या निमपट हा अंतर्लिखित कोण असतो, म्हणजे हा 100चा असेल तर हा 50 अंशाचा असणार, कारण या कोणाने याला अंतरखंडित केलाय. मग या कोणानेही यालाच अंतरखंडित केलाय म्हणजे हा सुद्धा 50 अंश मापाचा असणार. म्हणजे हे दोन्ही कोण समान मापाचे झाले म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो की एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले जे कोण आहेत ते समान मापाचे असतात म्हणजेच एकरूप असतात. पहा हे दोन्ही कोण एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत म्हणजेच ते एकरूप आहेत. समजा ही दुसरी आकृती पहा, याच्यामध्ये हा जो कंस AQB दिसतो समजा तो 160 अंश मापाचा आहे असं आपण धरून चालूया. याचा अर्थ असा झाला की हा जो कंस AQB आहे याला या कोण APB ने अंतरखंडित केलंय, म्हणजे हा 160 अंश मापाचा असेल तर त्याच्या निमपट हा P कोण असणार, कारण कोण P जो आहे ज्याला आपण कोण APB म्हणतो तो जो कोण आहे त्यानं AQB या कंसाला अंतरखंडित केलं, म्हणजे हा 160 अंश मापाचा असेल तर हा 80 अंश मापाचा कोण तयार होईल. आता संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, त्यातून हा जर 160 वजा केला तर 200 अंश राहतो, याचा अर्थ कंस APB हा 200 अंश मापाचा असेल. पण त्याच्या निमपट हा Q कोण असेल, कारण इथं आपण असं म्हणू शकतो की हा जो कंस APB आहे त्याला कंस AQB ने अंतरखंडित केलं, या कोणाच्या आतल्या भागात तो आहे, म्हणजे या 200च्या निमपट इथला कोण असेल म्हणजे हा 100 अंश मापाचा कोण असेल. आता थोडीशी मुद्दाम मापं वेगळी घेतोय. समजा हा 160च्या ऐवजी आपण 150चा म्हटलं असतं तर हा 80च्या ऐवजी 75चा झाला असता, कारण त्याच्या निमपट हा झाला. मग हा 150चा असता तर हा 210चा झाला असता, कारण दोघांची मिळून वर्तुळाची बेरीज 360 व्हायला पाहिजे, म्हणजे हा 210चा झाला तर त्याच्या निमपट म्हणजे हा 105चा झाला असता. ज्यावेळी बाहेरचे कंस 160 आणि 200 होते तेव्हा आतले जे समोरासमोरचे कोण आहेत P आणि Q कोण ते एक कोण झाला 80 अंश मापाचा, एक कोण झाला 100 अंश मापाचा, बेरीज केली तर 180 अंश येते.
बाहेरचे जर 150 किंवा 210 आपण विचारात घेतले तर आतले कोण 75 आणि 105 आले, त्यांची पुन्हा बेरीज केली तर 180 अंशच येते. म्हणजे तुम्ही बाहेरचे कंस कोणत्याही मापाचे घ्या, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की इथं हे जे समोरासमोर जेव्हा कोण तयार होतात, म्हणजे इथं पी आणि क्यू तयार झाला, त्यांची बेरीज 180 अंशच होते. आणि इथे एक असा चौकोन तयार झालेला दिसतो, म्हणजे असा चौकोन की ज्याचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर आहेत, अशा चौकोनालाच आपण चक्रीय चौकोन म्हणतो. म्हणजेच इथं हा जो चौकोन तयार झालाय PAQB, हा जो चौकोन आहे त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणणार. आणि त्याचे हे जे समोरासमोरचे कोण आहेत, म्हणजे कोण P आणि कोण Q, हे सम्मुख कोण म्हणजेच अपोजिट अँगल्स आहेत, जे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे ते पूरक कोण असतात. म्हणजे समोरासमोरची बेरीज 180 अंश होणारच. ज्या पद्धतीने P आणि Q हे समोरासमोरचे कोण आहेत, याचाच अर्थ A कोण आणि B कोण हे सुद्धा त्या चक्रीय चौकोनाचे समोरासमोरचे कोण आहेत, म्हणजे त्यांची बेरीज सुद्धा 180 अंश होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आकृतीच्या बाबतीत माप कोण P आणि माप कोण Q हे जे आहेत ते चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण असल्यामुळं त्यांची बेरीज 180 अंश होणार. किंवा हा जो माप कोण A आहे आणि माप कोण B, ही जी दोन मापं होतील ही सुद्धा 180 अंश होतील. म्हणजे हे दोन गुणधर्म लक्षात आलेत का पहा. पहिला गुणधर्म म्हणजे एकाच कंसामध्ये आंतरलिखित झालेले कोण एकरूप असतात आणि चक्रीय चौकोनाचे जे सम्मुख कोण असतात ते परस्परांचे पूरक कोण असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. यानंतरची महत्त्वाची संकल्पना म्हणजे वर्तुळाच्या जीवेशी संदर्भात असणारे एक दोन गुणधर्म आपण समजावून घेऊ. या पहिल्या आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या या वर्तुळामध्ये AB ही जीवा दिलेली आहे. समजा या O या केंद्रबिंदूतून ही जी जीवा AB आहे यावर जर आपण एखादा लंब टाकला, समजा हा OT जो लंब घेतलेला आहे, म्हणजेच O बिंदूतून जीवा AB वर जर लंब घेतला तर इथं आपल्याला गुणधर्म असा सांगतो, जर OT हा रेषाखंड AB या जीवेला लंब असेल तर ही AB जीवा दुभागली जाते. म्हणजे जेवढा AT रेषाखंड असतो तेवढाच TB होतो. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेल्या लंबामुळे ती जीवा दुभागली जाते, असा हा गुणधर्म सांगतोय. किंवा याच्या उलट आपण असं म्हणू शकतो, जर जीवेचे समान दोन भाग झाले असतील तर इथं काटकोन होणार. म्हणजे इथं काटकोन होत असेल तर हे तुकडे समान होतील, किंवा हे ऑलरेडी समान असतील तर इथं काटकोन आहे असा त्याचा अर्थ असतो. जर एका जीवेच्या ऐवजी समजा दोन जीवेच्या बाबतीत बोलायचं झालं, समजा ह्या दोन जीवा एकरूप आहेत, AB जीवा जेवढ्या लांबीची आहे तेवढी CD जीवा आहे, आणि अशा वेळी जर आपण लंब टाकले, समजा O या शिरोबिंदूतून त्या केंद्रबिंदूतून AB जीवेवर जर आपण एक लंब टाकला, त्याच पद्धतीने CD या जीवेवर जर लंब टाकला, तर आपण इथं असं म्हणू शकतो पहा, समजा हा OP जो लंब आहे AB वर, म्हणजेच हे दोन तुकडे समान झाले. किंवा OQ हा लंब टाकलेला आहे CD जीवेवर, म्हणजे हे दोन तुकडे समान झाले. परंतु मुळात AB आणि CD या जीवा जर एकरूप असतील तर आपण असं म्हणू शकतो, जर जीवा एकरूप असतील तर ही अंतर सुद्धा सारखी असतात. म्हणजे जेवढं OP अंतर आहे तेवढंच OQ अंतर असतं. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं पहा, केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर ती जीवा दुभागली जाते. म्हणजे जेवढा AT तेवढा BT, तोच नियम इथं पण लागू पडतोय. लंब आहे म्हणजे जेवढा AP तेवढा BP, जेवढा CQ तेवढा DQ. पण त्याच्या पुढे जाऊन हा गुणधर्म काय सांगतोय पहा, जर AB जीवा आणि CD जीवा एकरूप असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे तुकडे म्हणजे ही जी लांबी आहे ती सुद्धा सारखी असते. म्हणजेच OP आणि OQ अंतर सारखं असतं. म्हणजे जीवा एकरूप आहेत म्हणजे त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात, किंवा त्याच्या उलट जर त्या समान अंतरावर असतील तर त्या एकरूप असतात. मग हे जसं एकाच वर्तुळामध्ये नियम लागू पडतात, तसंच जर एकरूप वर्तुळ असतील, दोन समान त्रिज्या असणारी वर्तुळ ज्यांना आपण एकरूप वर्तुळ म्हणतो, त्यामध्ये सुद्धा हा नियम लागू पडतो. म्हणजे एकरूप वर्तुळामध्ये जर जीवा एकरूप असतील तर त्यांची अंतर सारखी असतात, किंवा अंतर सारखी असतील तर त्या जीवा एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. याशिवाय तुम्हाला महत्त्वाचे जे यापूर्वी दोन सूत्र शिकलेले आहात ते म्हणजे वर्तुळाचा परिघ काढत असताना आपण 2πr या सूत्राचा वापर करतो, किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना आपण πr वर्ग या सूत्राचा वापर करतो. याविषयी सविस्तर माहिती आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्तुळ आणि वर्तुळाशी संदर्भात ज्या काही संकल्पना आहे त्याचा अभ्यास केला. आता यावरील आधारित प्रत्यक्ष जी उदाहरणं आहेत ती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.